आज मी एका अशा पुस्तकाविषयी तुमच्यासोबत गप्पा मारणार आहे, ज्या पुस्तकाने सर्वसामान्य मध्यमवर्गीय मराठी तरुण मनाच्या भावनांचा अचूक वेध घेतलाय. इट इज द एंटरप्रेन्योर. हे पुस्तक तुमच्यापैकी खूप जणांना माहीत असणार. हे नाहीतर नाही ॲटलिस्ट रावण माहीत असेल, शरद तांदळे सर तर माहीतच असतील. तर एंटरप्रेन्योरशिपवर ना बाजारात खूप पुस्तकं अवेलेबल आहेत, लिटरली खूप पुस्तकं अवेलेबल आहेत. पण तरीही या पुस्तकामध्ये काहीतरी वेगळं आहे असं मला वाटतं, म्हणून मी आजच्या व्हिडिओसाठी या पुस्तकाची निवड केली आहे. त्याआधी या अशा नवीन नवीन पुस्तकांचे करकरीत फ्रेश व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही आमच्या रीडर्स डायस यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. त्यानंतर मी अपेक्षा करते की तुम्ही आमचं इंस्टाग्राम चॅनल readers_diasला ऑलरेडी फॉलो करतात. सो नाव लेट्स गेट स्टार्टेड विथ द व्हिडिओ. जसं मी आधी सांगितलं की शरद तांदळे सरांचं मी रावण राजा राक्षसांचा हे पुस्तक मी आधी वाचलं होतं. तुम्हाला त्याचं पण नाव माहितीच असेल. खूप सक्सेसफुल ऑथर आहे ते आणि खूप वेल नोन पुस्तक आहे रावण राजा राक्षसांचा. तर ते पुस्तक वाचून मी लेखकाची एकदम डाय हार्ट फॅन झाले होते आणि त्यामुळे त्यांचं हे द एंटरप्रेन्योर पुस्तक वाचण्यासाठी मला जास्त काही वेळ पण नाही लागला आणि मी विकत घेताना विचार पण नाही केला. तुमच्यासोबत पण असं बरंच झालं असेलच की एखाद्या लेखकाचं एखादं पुस्तक आवडलं की आपण त्याची इतरही पुस्तकं पटपट पटपट पट वाचून काढतो. तसं माझ्यासोबत हे झालं. आणि शरद तांदळे सरांचं हे जे पुस्तक आहे द एंटरप्रेन्योर, तर या पुस्तकामध्ये त्यांना त्यांच्या व्यावसायिक जीवनात काय काय अनुभव आले ते त्यांनी मेन्शन केले आहेत की जे वाचताना अक्षरशः तुमच्या अंगावर काटे येतील. मी खोटं नाही सांगते, खरं सांगते की मी म्हणजे हे पुस्तक जेव्हा मी वाचायला सुरू केलं तेव्हा मला वाटलं होतं की अशाच एखाद्या टार्गेट पोराची काहीतरी स्टोरी असेल नॉर्मली. पण नाही, जसं तुम्ही ते पुस्तक वाचत जातं तर तुम्हाला असं कळतं की नाही, त्यांना खूप वाईट अनुभवातून जावं लागलंय. सो कुठल्या प्रकारचं अपयश त्यांना भोगावं लागलं आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यातून शिकून कसं पुढे गेले आणि आयुष्यात कसे सक्सेसफुल झाले, वेगवेगळे अवॉर्ड्स त्यांनी मिळवले, हे या पुस्तकामध्ये सांगितलं आहे. पण ॲज अ रीडर म्हणजे मला असं वाटतं की हे जे आहे, हा जो एक्सपिरियन्स आहे, तर तो वाचणं जेवढं सोपं आहे, इमॅजिन करणं एवढं सोपं आहे, तेवढं त्या स्ट्रगलमधून जगणं तेवढंच अवघड आहे. आणि म्हणून मला हे पुस्तक खूप खूप आवडलं होतं. तर जेव्हा हे पुस्तक पब्लिश झालं होतं 2020मध्ये, मी तेव्हाच वाचलं होतं आणि मी तेव्हाच मला या फेजमधून जाणारे खूप मुलं मुली माझ्या आजूबाजूला दिसत होते, अजूनही दिसतात. आणि त्यापैकी खूप लोकांना मी ते सजेस्ट केलं होतं आणि आज मी तुम्हाला पण सजेस्ट करत आहे. या पुस्तकामध्ये काय शिकण्यासारखं आहे काय नाही हे तुम्ही ठरवा, हे मी तुमच्यावरती पूर्णतः सोडून देते. पण एका गोष्टीची मी गॅरंटी देते की हे पुस्तक वाचून त्यातलं काहीतरी सोडून द्यावं असं काहीच नाही आहे. कारण की ही जी स्टोरी आहे ही खरी आहे, खरी जीवनकथा आहे. तर त्याच्यामध्ये कुठेच मला अतिशयोक्ती नाही जाणवली किंवा काही इम्प्रॅक्टिकल आहे असं नाही वाटलं. इनफॅक्ट जेव्हा मी माझ्या जुन्या कॉलेजच्या दिवसांमध्ये जेव्हा मी स्वतःला बघते तर मला अशी बरेच मी त्या फेजमध्ये असताना मला आजूबाजूला तशी मुलं दिसलेली आहेत. त्यामुळं ही स्टोरी खूप रिलेटेबल आहे. सो हे पुस्तक तुम्ही फक्त एकदा वाचलं, दोनदा वाचलं किंवा वारंवार वाचलं तरी ते पुरेसं नाही आहे मला असं वाटतं. सो तुम्ही वाचा, नक्की वाचा. आणि याच्यामधून तुम्हाला काय शिकायला मिळालं काय नाही हा तुमचा ऑब्व्हियसली तो पर्सनल डिसिजन असणार आहे. पण मला तरी हे पुस्तक भयंकर आवडले आणि म्हणून मी ज्याला भेटेल त्याला ते मी वाचायला सांगत होते जेव्हा जेव्हा माझं वाचन झालं होतं. एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलेला मुलगा भविष्यात एक यशस्वी उद्योजक होतो. याच्या अनेक स्टोरीज तुम्ही अनेक पुस्तकांमध्ये वाचल्या असतील किंवा मूव्हीजमध्ये पण पाहिल्या असतील. पण तरीही शरद तांदळे सरांची ही स्टोरी वेगळी मला यासाठी वाटते की या पुस्तकामध्ये त्यांनी त्यांच्या चुका लिहिलेल्या आहेत की त्या ज्या चुका आहेत ना, तर त्या मला असं ना खूप रिलेटेबल वाटतात. फॉर एक्झाम्पल आपण सर्रास पाहतो की आपल्या आजूबाजूला अशी कित्येक यंग मुलं असतात की जे कुठल्या तरी पक्षाच्या पाठीमागे, कुठल्या तरी कार्यकर्त्याच्या पाठीमागे वाहत जातात किंवा त्यांना घरच्यांच्या परिस्थितीची जाण नसते. त्याच्यामुळे घरच्यांकडून पैसे घेण्यात पण एका पॉईंट नंतर काही लाज नाही वाटत. सो आणि त्याच्यानंतर मित्रांसोबत असंच टवाळक्या करणे, टुकारपणा करणे, व्यसनाच्या आहारी जाणे, पैशाची उधळपट्टी करणे. सो
अशी ही जी ऐन तारुण्याची जी वर्ष आहेत ना, ती यातच वाहत जातात. आणि हीच नाही, फक्त बरेचसे असे पण असतात की जे स्पर्धा परीक्षेच्या मागे लागतात आणि म्हणजे वर्षानुवर्षे ते करत राहतात, त्यात यश मिळत नाही, पण त्यांना म्हणजे तयारी नसते की दुसऱ्या तरी क्षेत्रामध्ये जाऊन आपण आपलं नशीब आजमावलं पाहिजे. त्यांचा एक कम्फर्ट झोन बनलेला असतो बेसिकली. तर या गोष्टी लेखकाने सांगितलेल्या आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की मध्यमवर्गीय मराठी तरुण मनाच्या भावनेचा लेखकाने अचूक वेध घेतलाय, बिकॉज ही हॅज गॉन थ्रू दिस ऑल सिच्युएशन. सो त्यामुळे मला हे पुस्तक इतर सर्व सक्सेस स्टोरीजपेक्षा वेगळं वाटतं, कारण खूप प्रामाणिक मत मांडलंय याच्यामध्ये लेखकाने. जसं मी आधी सांगितलं की ही स्ट्रगल स्टोरी वाचणं जेवढं सोपं आहे किंवा त्याला इमॅजिन करणं जेवढं सोपं आहे, तेवढं ती जगणं सोपं नाहीये. आणि म्हणूनच मला असं वाटतं की अनेक तरुण मुलं जे व्यवसाय करायचे स्वप्न पाहतात, तर ते जेवढे स्वप्न पाहतात तेवढे स्वप्न सत्यात उतरत नाहीत. त्यांना अनेक अडचणींना, अनेक प्रकारच्या अपयशाला सामोरं जावं लागतं आणि मग ते दुःखी होतात, कष्टी होतात आणि अनेक वाईट सवयी लावून घेतात. तर त्या संदर्भात लेखकाने 2 लाईन सांगितल्यात जे मला तुमच्यासोबत शेअर करायच्यात. त्या अशा आहेत की विनाकारण कुणालाही दुःख सांगायची सवय असेल तर ती तुम्ही बंद केली पाहिजे. दुःख सांगायचंच असेल तर आई वडिलांना सांगावं. मोठी चूक झाली असेल तर ते रागवतील, परंतु तेच आपल्याला या दुःखातून बाहेर काढतील. बरोबर आहे ना? या पुस्तकाची मला सर्वात आवडलेली एक गोष्ट ही आहे, जी लेखकाचीच खूप चांगली क्वालिटी आहे, की स्वतः व्यावसायिक असून स्वतः शून्यातून विश्व निर्माण केलं आहे, तरी सुद्धा त्यांनी कुठेच 9 to 5 जॉब करणाऱ्या लोकांना कमी लेखलेलं नाहीये, जे आजकाल नवीन उद्योजकांमध्ये सर्रास दिसतं. म्हणजे ते असं म्हणतात की गुलामी करणं माझ्या रक्तात पण नाहीये, असं ते म्हणतात. म्हणजे 9 to 5 जॉब करणाऱ्यांना ते बऱ्याच ठिकाणी नीच दाखवतात. ते म्हणतात की यार मी चहाचा गाडा टाकेल पण मी स्वतः राजा माणूस बनून राहील. तर मला पण कधी कधी वाटतं यार, सर्वच जर बिझनेस करायला लागले तर मग जॉब कोण करायचा? मग सर्वच जर लीडर बनायला लागले तर मग कामं कशी होणार? बिकॉज लीडरला तर दुसऱ्यांकडून कामं करून घ्यावी लागतात ना. किंवा असं पण नाही की म्हणजे लेखकाने कुठे स्वतः शून्यातून विश्व निर्माण केलं तर ज्यांचा ऑलरेडी फॅमिली बिझनेस आहे आणि तो पुढे कंटिन्यू केला तर तुम्हाला सगळं ऐकू मिळालं म्हणून त्यांना कमी लेखलंय किंवा त्यांच्याविषयी तक्रार आहे, असाही कुठेच सूर नाहीये. सो लेखक असं कुठेच नाही म्हणत की यार सगळेजण जॉब सोडून द्या आणि एक तुम्ही व्यावसायिकच बना. नाही, ही गोष्ट मला खूप आवडली. लास्ट बट नॉट द लिस्ट, द एंटरप्रेन्योर सारखी जी पुस्तकं आहेत ना, ही तुम्हाला खडबडून जागं करतात. ही पुस्तकं तुम्हाला ना अशी पावलोपावली रियालिटी चेक देतात, वास्तविकतेचं भान आणतात. त्यामुळे हे पुस्तक वाचताना तुम्हाला ते जुने मित्राच्या रूमवर काढलेले दिवस आठवतील, वडापाव खाऊन उपाशी मेलेलं पोट आठवेल, आई वडिलांनी केलेला अपमान आठवेल आणि नातेवाईकांचे टोमणे सुद्धा आठवतील. तर अशी पुस्तकं तुम्ही कधी ना मिस आउट नाही केली पाहिजेत, कारण की या पुस्तकांमुळे तुम्हाला तुमचा पर्स्पेक्टिव्ह चेंज होतो, तुमची विचार करण्याची दिशा बदलते आणि हे जे स्ट्रगलिंग पिरियड आहेत ना, हेच तुम्हाला सक्सेसफुल कसं बनवतात याचं एक्झाम्पल तुम्हाला शरद तांदळेकडून शिकता येईल. हे पुस्तक कोण वाचावं मग? तर मी असं सांगेल की ज्याला मराठी येतं ना, त्या सर्वांनी हे पुस्तक वाचावं. म्हणजे असं काहीच नाही की तुम्हाला व्यवसाय करायचा आहे तरच वाचा, विद्यार्थी आहात तरच वाचा, इन्स्पिरेशन पाहिजे तरच वाचा, नाही. आवड म्हणून वाचा. यातलाच कॉन्टेंट एवढं सुंदर आहे, लेखकाची लेखनशैली एवढी सुंदर, साधी, सरळ, सोपी, समजायला चांगली आहे की तुम्हाला हे पुस्तक वाचून उगाच टाइमपास झाला, कुठेतरी वेळ वाया गेला असं नाही वाटणार. यातून तुम्हाला नक्की काही ना काहीतरी शिकायला मिळेल. अँड थँक्यू सो मच. आजचा हा आपला बुक रिव्ह्यू व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि या आमच्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमच्या मित्रांसोबत, मैत्रिणींसोबत शेअर करा. अँड थँक्यू सो मच. @readers_diaries ला इंस्टाग्रामवर फॉलो करा. बाय बाय. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.